हा, मला वाटलंच तुम्ही असाल. हाय. हे काय, मी एवढे धावत दरवाजा उघडायला आले आणि तुम्ही स्माइल पण नाही देता. मी तुमचीच वाट बघत होते. मी मस्त गरमागरम कटलेट्स करते, खाल ना? हो. आई बाबा बाहेर गेलेत, काहीतरी शॉपिंग करायचंय म्हणाले. आणि दादा वहिनींना पण यायला ना जरा उशीर होणार आहे, म्हणून म्हटलं की कॉर्नचे कटलेट्स करून घ्यावे. काकूने शिकवले. अरे एक सांगायचंच राहिलं, आईला मंगळसूत्र खूप आवडलं आणि आजीला पण आवडलं. आणि ना सगळ्यांनी तुमची आठवण काढली. तुम्ही जाल ना भेटायला? जाईल. हो ऐका ना, ही जरा बट बाजूला करता का? माझे माझे हात. सॉरी, तुम्ही दमला असाल ना आणि मी आपली बडबड बडबड. सॉरी. हा, आज तुमची मीटिंग होती ना, कशी झाली आणि कुठे होती हो? बाबांच्या ऑफिसच्या एरियात. वाव, मग तुम्ही भेटायला जायचं ना त्यांना. त्यांना आनंद झाला असता. त्यांना खूप कौतुक आहे तुमचं. तुझे बाबा खूप चांगले आहेत. हा, मला आधी सांगितलं असतं ना तर मी पण आले असते. त्या दिवशी रविवारी घरी गेले होते तेव्हा बाबा धाड टाकायला गेले होते, त्यामुळे तेव्हा भेटता आलं नाही. आणि काल गेले होते तेव्हा मी निघेपर्यंत बाबा आलेच नव्हते आणि मला पण घरी यायची घाई होती ना, म्हणून मग मी लगेच निघाले. तुमचं पण राहून गेलं ना बाबांना भेटायचं. सॉरी, पण तुम्ही कामात होतात, तुमच्या लक्षातच आलं नसेल ऑफिसला जायचं. गेलो होतो. हो, मग भेटले का बाबा की फील्डवर गेले होते? आई सांगत होती की संडे पासून खूप बिझी आहेत बाबा. आणि आई आणि ना आजीला पण मला काहीतरी सांगायचं होतं, पण ते पण राहून गेलं. स्वानंदी जरा इकडे ना, आजचं काम सोडून. आले, हे झालं की येतेच. स्वानंदी, आईला आणि आजीला काय सांगायचं ते मला माहित नाही, पण मला तुझ्याशी आता खूप महत्वाच्या विषयावर बोलायचंय. इकडे येशील? आले आले. काय झालं? एकदम शॉक लावून घेऊ नकोस. म्हणजे? मी जे तुला आता सांगणार आहे ते तुझ्या घरी कोणालाच माहिती नाहीये. काकांना माहितीये फक्त, कारण काका होते आज माझ्या बरोबर. सांगा ना, काय झालंय? बी स्ट्रॉंग. कारण काका जर आज घरी सांगू शकले नाही तर आपल्याला घरी सांगावं लागेल ते. प्लीज माझा अंत बघू नका, सांगा ना. आपले बाबा सस्पेंड झाले. काय? काहीतरी चुकलंय. खरंच बाबा असं करणं शक्यच नाही. हो स्वानंदी, त्यांना अडकवलंय कोणी. त्याचं करणार नाही यावर माझाही विश्वास आहे. आणि फक्त आपलंच म्हणणं नाहीये, त्यांच्या डिपार्टमेंटचं पण तेच म्हणणं आहे. साहेबांचं पण तेच म्हणणं आहे. त्यांच्या डिपार्टमेंट मधला सगळ्यात प्रामाणिक माणूस असं वागू शकत नाही, साहेबांचं म्हणणं आहे. इव्हन बाबांच्या कलीजला पण तेच वाटतंय. हे बघ, ते ह्यातून नक्की बाहेर पडत. त्यांना फसवलंय का? त्याच्या डब्यात पैसे मिळाले, अडकवलंय त्यांना कोणीतरी प्लॅन करून. पण तू काळजी करू नकोस, ते यातून बाहेर पडतील ना. तू खचून जाऊ नकोस बाळा. तुला कळते का मी काय म्हणतो? मला नाही काय कळते. मला एवढंच कळते की बाबा असं नाही करू शकत. अगं नाहीच केलंय त्यांनी, हेच मी काकांना पण सांगितलं, पण त्यांचाही धीर खचला. तेही हतबल झाले. असं चालणार नाही ना. पण आता आपल्याला घरच्यांना सावरायला लागेल. पण काकाला हे माहित कसं नव्हतं? म्हणजे कधीची गोष्ट आहे? रविवारची, ज्या दिवशी बाबा धाड घालायला गेले ना त्या दिवशीची. मग गेले 4-5 दिवस होऊन गेले. म्हणजे बाबांनी घरात कुणालाच सांगितलं नाहीये. सगळे एकटेच सहन करतायत. सहन करत असतील घाणेरडा आरोप. नको ना रडूस तू, प्लीज शांत राहा. तुला त्रास होईल नाही तर. तसं नाही, मी घरी गेले तेव्हा मला कुणी काहीच सांगितलं नाही. म्हणजे घरात कुणाला काहीच माहित नाही. आणि खूप उशीर झाला होता तरी बाबा घरी परत आले नव्हते.
नाही पण आजीला आणि आईला मला काहीतरी सांगायचं होतं. हे नक्कीच नसेल, कारण बाबांनी घरी कुणालाही नाही सांगितलेलं आहे. मग आता तुम्ही गेला होता तेव्हा बाबा कुठे होते? त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू आहे आणि ती सुरू असेपर्यंत त्यांना ऑफिस अटेंड करण्याची परवानगी नाही. पण मी काल घरी गेले होते तेव्हा तर मला सांगितलं की बाबा ऑफिस. मग कुठे गेले असतील बाबा? म्हणजे घरात कोणाला कळू नये म्हणून दिवसभर असेच कुठेतरी. काय वेळ आली आहे बाबांवर. माझा विश्वासच बसत नाही. बाबा बाबा असं करूच शकत नाही. बाबा असं नाही करू शकत. बाबा नाहीच करणार आहे असं तू शांत हो. शांत शांत. काय ग? काय झालं? मी आलेच. स्वानंदी स्वानंदी स्वानंदी, अगं ये. इंद्रनी, काय झालं? भांडलात का तुम्ही दोघं बरं? हा नक्की काहीतरी बोलला असणार तिला, त्याशिवाय का रडत गेली ती? एक वाईट बातमी आहे. तब्येती ठीक आहेत ना सगळ्यांच्या? आजी का? अहो काय? स्वानंदीच्या बाबांना, त्याला काय झालं? तिच्या बाबांना लाच घेताना पण ते असं नाही करणार. म्हणजे त्यांना कोणतरी अडकवलं याच्यात. काय काय झालंय ते सांग ना नेमकं. बाबांना सस्पेंड केलं. त्यांची इन्क्वायरी सुरू आहे, ऑफिशियल इन्क्वायरी. बापरे, काहीतरी बोलतच झालं. वसंतरावने लाच? नाही शक्य नाही रे, शक्यच नाही काही हे असं. तेच ना. पण इन्क्वायरीत जर ते दोषी आढळले तर त्यांची नोकरी जाईल. ते सगळं पुढचं पुढे बघू. तू आत्ताच स्वानंदीकडे जा. आत्ता तिला तुझ्या आधाराची सगळ्यात जास्त गरज आहे. बिचारी काय वाटलं असेल तिला सगळं ऐकून. जा जा, आधी जा तू. अरे जा बघ, कुठे खाली गेले, गच्चीत गेले. जा आण जा तिला, जा. हो, फक्त तुम्ही हे कुठेच बोलू नका, कारण तिच्या घरी पण माहिती नाहीये. नाही सांगत, तू जा जा, आधी जा. काय झालंय सगळं? बिचारी स्वानंदी काय करेल आता? हसू नका. दिवे लागण्याची वेळ झाली, अंधार झालाय. देशपांड्यांच्या घरात अंधार असेल तरी आपल्या घरात लक्ष्मी येणार आहे. दिवे लावा आधी. आय एम प्राऊड ऑफ नील. त्याला सांग मी त्याच्याबद्दल असं म्हणत होतो ते. हो नक्की सांगेन. म्हणजे त्या निमित्तानं तुम्हा दोघांना भेटताही येईल. काय बाबा, पिठी साखर आणि बाकीचं साहित्य मिसळल्यावर पीठ कसं अगदी मिळवून घ्यायचं असतं, तेव्हा लाडू हलके होतात. मग ते खाल्ल्यानंतर माणूसही हलका होतो. हा? हे बघ, लाईट म्हणजे हलके, हलके वळायचे लाडू म्हणून लाईट मूड. भाषा चांगली असण्यात काही वाईट नाहीये, आणि ज्या भाषेत आपण व्यक्त होतो ना ती चांगलीच असायला पाहिजे. बघितलंस ना अंजली, म्हणजे इकडं आम्ही आबोला धरलाय म्हणून तू रडतीयस, आणि इकडे संपीनं आगाऊपणा केला. स्वतःची चूक असून सुद्धा स्वानंदीवर ढकललाय. डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुरू आहे आणि ती सुरू असेपर्यंत त्यांना ऑफिस अटेंड करण्याची परवानगी नाही. काहीतरी कारण असेल म्हणून दादानी कोणाला काही सांगितलं नसेल ना. हा, आपण पण नको सांगायला ना. आता कालपासून आम्हाला जेवण सुद्धा जात नाहीये, माहितीये का? काय ग अनिता, काय झालं तुला जेवण न जायला?